सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे। कास पठाराजवळच्या एकिवचा धबधबा पहिल्याच पावसात फेसाळलाय। वाई, महाबळेश्वर, सातारा, कास आणि बामनोली या भागामध्ये पावसाचा जोर वाढलाय। निसर्ग सौंदर्य अधिकच खुललंय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतायत। परिसरात पावसाच्या सरींमुळे आनंदाचं आणि उत्साहाचं सुद्धा वातावरण निर्माण झालंय। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाने सुरुवात केल्याने छोटे मोठे धबधबे देखील आता ओसंडून वाहू लागलेले आहेत। साताऱ्याचा प्रसिद्ध जो असलेला ठोसेघर धबधबा असेल, त्याचबरोबर जागतिक वारसा स्थळ असलेलं कास पठार असेल, त्या कास पठाराच्याच बाजूला असणार जो एकिवचा धबधबा आहे, हा देखील पहिल्याच पावसामध्ये ओसंडून वाहताना पाहायला मिळते। आणि या पडणाऱ्या पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणात राज्यभरातून पर्यटक देखील आता या एकिव धबधब्याकडे येऊ लागलेले आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते। गेल्या 2 दिवसांपासून या पश्चिम भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गामध्ये देखील मोठं समाधानाचं वातावरण पाहायला मिळते। एकंदरीत बघायला गेलं तर पहिल्याच पावसामध्ये हा एकिवचा धबधबा वाहू लागल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक प्रेमी असतील, त्याचबरोबर राज्यभरातून येणारे पर्यटक असतील, हे देखील आता मोठ्या प्रमाणात या एकिव धबधब्याकडे येऊ लागलेले आहेत। कॅमेरामॅन ओंकार सह मी साई सावंत, पुढारी न्यूज, एकिव धबधबा, सातारा।